नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं. टू आर्क ऑफ सेम लेंथ सबटेंडेड अन अँगल ऑफ 60 डिग्री. म्हणजेच इथं क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे हे बघा. टू आर्क आर ऑफ सेम length, therefore arc length is given as a s1 is equals to s2. next काय दिलं आहे. subtend an angle of 60 degree and 75 degree. let us consider one angle as a theta 1 is equals to 60 degree. if we wants to convert it into radian, then 60 into pi by 180, that is pi by 3. and next one is theta 2. second angle is 75 degree, that is 60 into 75 into pi by 180. 15 5 is 75 and इथे the 12, therefore 5 pi by 12. नेक्स्ट पार्ट. एकदा इथंपर्यंत आलं. परत काय सांगितलं. ऑफ सर्कल व्हॉट इज द रेशो ऑफ रेडियाय. रेशो ऑफ रेडियाय काढायचं आहे. म्हणजे आता बघा इथं काय करणार. आर्क लेंथ म्हणजे काय होतं आहे. r1 थीटा 1 इज इक्वल्स टू r2 थीटा 2. r1 अननोन आहे. थीटा 1 काय आहे. पाय बाय 3 आहे. r2 पण माहीत नाही. इंटू 5 पाय बाय 12. म्हणजे इकडे तर r1 बाय r2 इज इक्वल्स टू 5 पाय बाय 12 डिवाइड बाय पाय बाय 3. इथं कसं येतं. 5 पाय बाय 12 इंटू 3 बाय पाय पाय गेट कॅन्सल. 3 4 जा 12. therefore ratio is r1 by r2 is equals to 5 by 4. याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. the area of circle is 25 square centimeter. find the length of its arc subtending an angle of 144 degree at center. काय सांगितलं. एरिया ऑफ सर्कल इज गिवन. एरिया ऑफ सर्कल किती सांगितलं आहे. 25 पाय. मग मी काय करणार. एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय ते पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 पाय. पाय पाय गेट्स कॅन्सल. आर इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. आर इज इक्वल्स टू काय आलं 5 सेंटीमीटर. परत काय सांगितलं. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क. आर्क लेंथ म्हणजे यस काढायचं आहे. आणि थीटा इज इक्वल्स टू काय केलं 144 डिग्री दिलं. आता काय करणार मी. 144 इंटू पाय बाय 180 करायचं. त्याला 12ने भाग घाला. 12 12 जा 144. 15 3 5 जा 15. 3 4 जा 12. that is theta is equals to 4 pi by 5. and finally s is equals to r into theta means 5 into 4 pi by 5. 5 5 get cancel. 4 pi centimeter. this is your arc length. s is equals to 4 pi centimeter. after this area of sector A is equals to formula is 1 by 2 r square theta, that is 1 by 2 into 5 square into 4 pi by 5. 5 5 get cancelled. 2 2s are 4 and 2 5s are 10 pi square centimeter. हे झालं सेकंड क्वेश्चन. याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन काय सांगितलं. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल. the perimeter of a sector of a circle of a area is 64 pi centimeter. बघा काय सांगितलं. द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर सांगताना काय सांगितलं. पेरिमीटर ऑफ हे व्यवस्थित बघा. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 56 सेंटीमीटर म्हटलं. याचा अर्थ काय. बघा पेरिमीटर हे दोन टर्म मेन्शन केलेत. अँड एरिया ऑफ सेक्टर and perimeter of sector. काय सांगितलं. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 64 स्क्वेअर सेंटीमीटर म्हटलं. एरिया काय सांगितलं 64 एरिया ऑफ सर्कल येतं. एरिया ऑफ सर्कल काय सांगितलं 64
पाय स्क्वेअर सेंटीमीटर. अँड पेरिमीटर ऑफ सेक्टर बघा, द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया, म्हणजे एरिया ऑफ सर्कल किती दिलं 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर अँड पेरिमीटर किती दिलं आहे 56 सेंटीमीटर. आता हे सॉल्व कसं करायचं बघा. काय करायचं, समजा आपण एक सेक्टर कन्सिडर केलं, हे आर आणि हे एस असतं, हे अँगल थिटा आलं. तर इथं कसं करणार, ॲज पेरिमीटर इज इक्वल्स टू 56 पाय. पेरिमीटर म्हणजे काय, आर प्लस एस इज इक्वल्स टू 56 पाय 2r प्लस इथं कसं येतं एस म्हणजेच काय आर थिटा इज इक्वल्स टू 56 पाय. आता इथून पुढं बघा 56 पाय. मग आपल्याला हे जे एस इंटू आर थिटा जे केलो, इथं थिटाचा टर्म माहीत नाही आहे, थिटाचा टर्म अननोन आहे. तर आपण कसं सॉल्व करणार बघा. आता इथून पुढचा जो पार्ट आहे हे 2r आहे, ह्या दोघांना आर कॉमन निघतं. अगोदर याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. का बरं, तर बघा एरिया ऑफ सर्कल दिलं आहे, तर हे असं लक्षात ठेवायचं, ॲज एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल जर फाइंड आउट केला आपण, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 64 पाय, हे असं दिलेलं आहे. पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 64 पाय पाय कॅन्सल, आर इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. काय करायचं, पुट इन इक्वेशन नंबर 1. समजा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केलो, इथं काय केलं 56 सेंटीमीटर दिलं आहे, तर आपण इथं फक्त कन्सिडर करताना 56 घ्या. तर काय होतं, पुट इन इक्वेशन नंबर 1 केले की 2 × 8 प्लस 8 थिटा 56. 8 थिटा इज इक्वल्स टू 56 मायनस 16 थिटा इज इक्वल्स टू 40/8 दॅट इज 5. दॅट इज थिटा इज इक्वल्स टू 5 रॅडियन. थिटा इज इक्वल्स टू काय आता 5 रॅडियन. समजा थिटाची व्हॅल्यू जर 5 रॅडियन आलं, तर फायनली एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल्स टू 1/2 आर स्क्वेअर थिटा, 1/2 इंटू 8चा स्क्वेअर इंटू 5, हे 32 इंटू 5 जर केलं तर आन्सर येतं 160 स्क्वेअर सेंटीमीटर. लास्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं. द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल विच कट्स ऑफ कॉर्ड ऑफ लेंथ इज इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे काय बघा, हे एक सर्कल जर आपण ड्रॉ केलो, हे मोस्टली आपलं हे कॉर्ड आहे. आता त्यांनी काय सांगितलं, असा अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे की हे जे आहे काय सांगितलं इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. याचा अर्थ काय, हे जे कॉर्ड आहे, हे जे जॉईन करणारं जे कॉर्ड आहे ह्याला कॉर्ड म्हणतो आपण. बघा हे जे आहे त्यांनी काय सांगितलं, हे रेडियस, हे पण रेडियस. मग हे इथून समजा ह्याला आपण नाव दिलं POAQR. तर QR OR अँड OQ इज आवर रेडियस. म्हणजे हे काय झालं R/2 झालं, हे पण R/2 झालं. मग आता हे इक्वल ॲक्च्युली हे सेंटर आहे, देअर फोर दिस इज θ1 अँड θ2, हे बोथ आर इक्वल. मग आता आपण असं लिहिणार θ1 इज इक्वल्स टू θ2. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, दिस रेडियस इज ऑफ 9 सेंटीमीटर. रेडियस 9 सेंटीमीटर आहे. पहिल्यांदा काय करणार, इन ट्रायंगल ओ, हे काय नाव दिलं OPQRS. हे बघा OSR एवढंच घेऊ, OSR एवढं जर कन्सिडर केलं तर साइन θ1 इज इक्वल्स टू अपोजिट साइड SR अपॉन हायपोटेनस काय येतं OR येतं. मग साइन θ1 इज इक्वल्स टू SR म्हणजे काय R/2 अपॉन R. तर साइन θ1 इज इक्वल्स टू 1/2. मग θ1 इज इक्वल्स टू 30 डिग्री आलं. मग परत बघा, ॲज θ1 इज इक्वल्स टू θ2 देअर फोर
थिटा इज इक्वल्स टू θ1 प्लस θ2. हे बघा हे असं येतं. हे θ1 आणि θ2 दोघांचं ॲडिशन म्हणजे हे टोटल थिटा झालं. म्हणून आपण काय केलं, थिटा इक्वल टू θ1 प्लस θ2, देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. जर थिटा इक्वल टू 60 डिग्री असेल तर 60 इंटू काय करतो आपण π/180, दॅट इज π/3. दिस इज व्हॅल्यू ऑफ थिटा. एकदा जर थिटा मिळालं तर आता आपल्याला पुढे काय फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी, आर्क ऑफ लेंथ लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल्स टू आर थिटा. 9 सेंटीमीटर इंटू π/3. 3 3 9, दॅट इज 3 पाय सेंटीमीटर.